काय हो, झोपला नाही तुम्ही अजून? माव आहे ना, लहानपणापासून अशी जादूगार आहे. दुसऱ्याचं मन कसं जिंकायचं तिला बरोबर कळतं. प्रतापचं घर बदलून टाकलं तिनं. सगळ्यांची मनं बदलली. लक्ष्मी, आता ना मला माऊची काहीच काळजी नाही. सगळं व्यवस्थित झालं तिचं. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, आपल्याला एक मुलगा सुद्धा आहे. त्याची काळजी जास्त वाटते मला. मला पण काळजी आहे ग, पण तो माझं काय ऐकतच नाही ना. काय माझ्याबद्दल बोलताय वाटतं? बर बाबा, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. बोल ना. लहानपणीचा विजू. आपल्या चाळीमध्ये वेशभूषा स्पर्धा होती ना, त्यातला फोटो आहे. आणि ह्याला बक्षीस सुद्धा मिळालं होतं ना? पहिलं. हो हो, पहिलं मिळालं होतं. किती खुश होता ना तो. आणि हा ड्रेस अख्खा दिवस घातला होता त्याने, आणि सगळ्यांना सांगत होता मी सुद्धा पोलीस होणार. त्यानंतर सगळं बदललं ग. लहानपणीचं कुणी एवढं मनावर घेतं का? बाबा, मी मनावर घेतलाय, पण तुम्ही बघा, हा विजय लोखंडे आहे ना, एक दिवस असाच फोटो काढणार. वेशभूषा स्पर्धेसाठी नाही, हा फोटो मी पोलीस स्टेशन मध्ये काढणार. हो बाबा, खरंच बोलतोय मी. मला सांगा, पोलीस भरतीसाठी किती दिवस बाकी आहेत? 6 महिने. 6 महिने ना? तुम्ही बघा, आजपासून फुल ट्रेनिंग सुरू. उद्या सकाळी लवकर उठणार, धावायला जाणार, मग व्यायाम करणार, 100 उठाबशा, 100 सूर्यनमस्कार, आणि मग अभ्यास करणार. बघा तुम्ही. लक्ष्मी, काहीतरी गोड बनव. आपला विजू आता मोठा झाला. या हनुमंत लोखंडेची वर्दी सांभाळणारा कुणीतरी आहे. तू अजिबात काळजी करू नका. मी तुला ट्रेनिंग दे. चालेल. आता ह्याच्या लग्नाचं पण बघायला हवं ना. मी काय बोलणार ना. काय रे, चेहरा का पाडलास? हे बघा, मला लग्न करायचं नाही. का? हे का म्हणजे, मला शोभेल अशी मुलगी मला सापडेल मला वाटत नाही. अरे पण आम्ही मुलगी बघितलीये, शोधलीये तुझ्यासाठी. काय? तुम्ही मुलगी पण शोधली? हो, म्हणजे फोटो बघ ना. फोटो दाखव तुला. फोटो मला लग्न. अहो ओ बाबा, मला लग्नच नाही करायचं, मग फोटो काय बघू? नाव तरी ऐक ना मग. हो. ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा पत्ता कशाला हवाय? अरे नाव तर ऐकून घे. तू नाही म्हणणार नाहीस. काय? प्राजक्ता. मला काय वाटतं, त्याला लग्न करायचं नाही. आपण त्यांना सरळ नाही म्हणून सांगू. त्यांना सांगूया का? मी त्यांना करतो. एक मिनिट, काय मला वेळ थांब विजू. नको, मी सांगतो. तू नको टेन्शन घेऊ. लग्न करणार नाहीस ना तू. तू नको करू लग्न. ऐका बाबा, ऐका ना, मी मला वेळ द्या ना विचार तू करा. अजिबात काळजी करू नको. काय विचार करू नको. मनाविरुद्ध आम्ही काही करणार नाही. नको करूस तुला. तुला नाही करायचं ना, नको कर. करताना फोन. अहो, करायचं लग्न म्हणजे मी भरतीपर्यंत मी विचार करतो ना, आणि आहे माझ्या मनात आहे लग्न करायचं आहे ना, पण मी भरतीपर्यंत थांबू शकतो. म्हणजे विजय, तू ना
लव्ह मॅरेज कर. हा? बाबा लव्ह मॅरेज? कर. हा? अशी माफी मागायची नाही हा कधी. माझा भाई कसा एकदम वाघासारखा. कुणी कुणाला असा आवाज दिला ना तरी समोरचा माणूस असा थरथर कापला पाहिजे. माफी नको मागू. आता सगळं बंद. पोलिसांमध्ये सुद्धा गुन्हेगाराला सुधारण्याची संधी असते, तशी देवाकडे पण गुन्हेगाराला व्हाईट कॉलर होण्याची संधी असते. देवाने सुद्धा माझा गुन्हा बघितला आणि मला 15 वर्ष जन्मठेपेची शिक्षा दिली. 15 वर्ष कोमात होतो आणि कोमातून बाहेर आल्यावर पुन्हा जर गुंडगिरी केली ना तर देव माफ नाही करणार. तो मला डायरेक्ट त्याच्याकडे बोलवणार. बाय. इतके वर्षानं तू असा कुठलास आता अशी जाण्याची भाषा करायची नाही बरं का बाई. लई त्रास होईल सांगते मी. माझा जीवच जाईल. आई पण त्या आपल्या माणसांचं काय? त्यांना काम शोधायला सांग. अरे पण त्यांना गुंडगिरी सोडून काही येतच नाही. बाबा आपण एखादा बिझनेस सुरू केला तर आपण आपल्या सगळ्या माणसांना शिकवू ना आणि त्यांनाच कामाला ठेवू. हे अगदी बेस्ट बोलली तू कस्तुरी. हा कस्तुरी, सौरभ, तुम्हा दोघांमुळे शक्य झालं. असं काही नाहीये बाबा. सगळ्यांनीच मदत केली. सगळे आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच तुमची ट्रीटमेंट करू शकलो आम्ही. जे काही झालं ते सगळ्यांमुळे झालं. आता हॉस्पिटलला मोठं करायचं आणि आपल्या माणसांवर पैसा खर्च करण्याचं मी ठरवलेलं आहे. बाई तू हॉस्पिटल बघितलं नाही ना आपलं अजून? एवढं मोठं हॉस्पिटल. आता त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर ठेवून कसा काय चालेल सांग बरं मला. जोडीला दुसरा डॉक्टर नको का? आणि आपल्या घरातच डॉक्टर आहे. आता डॉक्टरकीच्या तयारी लागायचं बरं का कस्तुरी. हो पण मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, ती राहूनच गेली. मला खरं तर बाहेर कुठेतरी जायचं होतं शिकायला, पण मी तो प्लॅन रद्द केलाय आता. का? घराची काळजी घ्यायची आहे ना बाबा. अरे कमवाय की तू परदेशात शिकायला जायचं आणि डॉक्टर होऊन यायचं. आपल्या छोट्या भाईपेक्षा मोठी डॉक्टर. आणि तिकडून आल्यावर आम्हाला गोड बातमी सुद्धा द्यायची. काय बया आता तर लुंगोट धुवून 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 हात दुखणार आहेत बरं का. बाई पण आता भाकऱ्या मलाच थापाव्या लागतील ना. मग पण आता बारक्या भाकऱ्या करते बरं का मी. जाड्या भाकऱ्या करत नाही. पोलीस स्टेशनच्या मागे आपण कोया खेळायला. मग अरे काय ऐकायला येतंय का कुणाला? कोण चहा घेणार आहे? बिन साखरेचा, जास्त साखरेचा? सगळे घेणार आहे. सगळे
कमो चहा एकदम बेस्ट झाला बरं का. हा म्हणजे काय आलं टेचून केलाय मस्त पैकी. एकदम झाक. बघितलं कौतुक कसं करतोय ते. कस्तुरी अगं कामिनी कस्तुरी आले बघ. एकदम मस्त. अगं बया आम्हाला बी भेटते की जरा. कशी आहे ग पोरी. आली ग बया आली. कशा आहात तुम्ही? मी एकदम जकास. तू कशी आहेस बाबा? मस्त. कोणीतरी ओवाळा ग तिला. अगं बाई आता बघा ताट आणायचं होतं तेच विसरले मी. आणते पण. असं होतं या बायकांचं गप्पांमध्ये. प्रवास कसा झाला तुझा? आले आले आले. हळूगार. हो हो अंगठी आहे ना? हाय की हाय हाय. ठेवली. हा. बाकी सगळं व्यवस्थित? हो आहे. काय तुझी आई शिकवती बाबा मला. आपल्याला कुठं कळतं एवढं शास्त्र बिस्त्र. चांगली नजर काढा. दृष्ट लागेल अशी पोरे. कसं झाला प्रवास वगैरे सगळं व्यवस्थित झाला ना? झाला. बरं झाला असेल तर आता आत या. चला बया काय ये बाई आत ये, आत ये, आत ये, आत ये. दमली असेल चला. दमली असेल. हा मग आदिमान सासू सासऱ्यांचा त्यांच्यामुळे तू आज डॉक्टर झालीस. हं? जा त्यांच्यामुळे तुला बाहेर. आधी आईचा मान आईचा मान आईचा मान. कशी आहेस बेटा? दमलीस ना? सुकिरा बाई सुकिरा. सौभाग्यवती भव. आई सुखीरा. भाऊ मी आज खूप खुश आहे. तुझं स्वप्न पूर्ण झालंय. भाई बहिणी तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये. आज तुमच्यामुळे आमची माऊ डॉक्टर झाली. अहो आभार कसले मानताय? आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजे. बघितलं ना अख्ख्या घराला कसं कामाला लावलंय तिने. प्रत्येक माणूस आता बिझनेस मध्ये घुसलेला आहे आमच्याकडं. वा वा. बच्चे विजू डॉक्टर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुझा सुद्धा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कधीपासून बघायचं होतं तुला या युनिफॉर्म मध्ये. आज फायनली बघायला मिळतंय. भारी वाटतंय ना? आता आम्हाला सुद्धा भीती नाही बर का. नाही आता आम्हाला सुद्धा भरतीची भीती नाही. शिवा दादा. अरे माझे कशाला. हो मोठे आहात ना माझ्यापेक्षा, मग पाया पडणारच ना. काय मग तू पहिली आलीस. थांब. कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. मिसेस साटम. थांब अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. मम्मी हे काय?
आता तुम्ही नवसंजीवनी हॉस्पिटलमध्ये कधीही जॉईन करू शकता. डॉक्टर कस्तुरी सौरभ साटम. वा वा वा. ए सुरू पण तिला विचार की आधी तिला ते आपलं हॉस्पिटल जॉईन करायचंय का नाही ते. हा आणि जर का ती जॉईन करणार असेल ना आपलं हॉस्पिटल तर तिच्यासाठी ती सेपरेट काय केबिन का फिबिन काय म्हणतात ती बनवून घ्यायची बरं का. हा आणि डिझाईन माझ्या आवडीचं असणार आहे आधीच सांगून ठेवते मग कुणी बोलायला. मला आज इतकं बरं वाटतंय. माझं सगळं कुटुंब माझ्या समोर उभं आहे. मी तिकडे अभ्यास करत असायचे ना तेव्हा सुद्धा तुम्ही सगळे असेच माझ्या सोबत आहात असं मला वाटायचं. आणि म्हणूनच मला आज हे यश मिळालंय. पण या सगळ्यात मोठा वाटा मम्मींचा आहे. आजपर्यंत मी बाबांची लाडाची लेक होते पण आता मम्मींची सुद्धा लाडाची लेक झाले. हा आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. हा म्हणजे मी डॉक्टर झाले म्हणून नाही फक्त, पण आज या घराला अजून एक हक्काची सून मिळणार आहे. सून म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न. भाईचं लग्न, भाईचं लग्न. काय लग्न काय अरे काय तुम्ही बिल काय आता काय वय राहिलंय का लग्न करायचं. काय काय कस्तुरी गप असं नाही करू. मम्मी अहो हीच सगळ्यात चांगली वेळ आहे. शिवादादा मी सांगितलेलं तुम्ही आणलत ना. आणलंय ना आणलंय ना. भाईचं लग्न, भाईचं लग्न. शिवा, अरे म्हणजे तुला सुद्धा हे माहित होतं ना. भाई मला आत्ताच माहित झालं की तुमचं लग्न आहे. मला सांगितलं होतं हार आणि मी आणले. बदमाश. या 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 पुढे अरे या प्रताप ये चल चल ये. अरे लाजतेस काय मम्मी, चल पटकन. जे एवढ्या वर्षात तुम्हाला जमलं नाही ना ते त्या पोरीनं करून दाखवलं. इच्छा झाली होती, धाडस नाही झालं. वहिनी आता हार घाला. एवढी वर्ष मला तंगवलं ना एवढ्या लवकर नाही घालू द्यायची. कॉंग्रॅच्युलेशन्स भाई. हे आता उखाणा झाला पाहिजे. हो नाही बाई नाही 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 नाव घेतलंच पाहिजे. या वयात कुठं उखाना बिकाना काही. असं कसं, आमच्या वेळेस तुम्ही घ्यायला लावला ना, आता तुम्ही पण घ्यायचं. अरे तू मला सांगितलं होतं म्हणजे तुमची वय आहेत बाई, आता कुठं मी घ्यायचा. कमो घे. माझ्या साटम घराण्याचा वेगळाच थाट. माझ्या सुनेनं कस्तुरीनं घातलाय माझ्या लग्नाचा घाट. वा,
मी मागच कवाच सोडून टाकली तोडण्या फोडण्याची वाट. कारण माझ्या भाईशी जमली माझी आयुष्यभराची गाठ. एक फॅमिली फोटो झाला पाहिजे हा. अरे भाई मी काढतो ना, दे ना तू उभा राहा नाही. अरे हो देतोय, 1 मिनिट. हे घे. चला नीट काढ शिवाय डोकी कापशील. कडक मम्मी बघ.